ठिकाणी सरकारच्या माध्यमातून विविध योजना या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, अशा ज्या विविध योजना आहेत त्या संदर्भामध्ये काय सांगणार? सर्वप्रथम माझ्या चिखली तालुक्यातील सर्व जनतेला जय महाराष्ट्र करतो. जय महाराष्ट्र. आणि आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि या जिल्ह्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून आपल्या चिखली तालुक्यासाठी बऱ्याच योजना या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या पद्धतीनं या तालुक्यासाठी आपल्याला जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी जवळपास 85,000 या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये महिलांनी अर्ज भरलेले आहेत. बरेचसे 15 ते 16,000 महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले नाही, पण ते सध्या काही त्रुटीमध्ये आहे, तर त्यांचे सुद्धा अर्ज या ठिकाणी मंजूर होत आहे. प्रत्येक महिलांना एका कुटुंबामध्ये एका महिलाला आणि दुसरी जर महिला असेल अविवाहित असेल तर त्यांना 1,500 रुपये महिना प्रत्येक महिन्याला या तालुक्यामध्ये हे आता मिळणार आहे. रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली असल्यामुळं माझी लाडकी बहीण योजना त्या पद्धतीनं जवळपास बऱ्याचशा ज्या महिलांनी जुलै महिन्यामध्ये अप्लिकेशन केले होते त्यांना प्रत्येकांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आलेले आहेत. आता ज्या महिला राहिलेल्या असतील त्यांना मी चिखली तालुका शिवसेनेच्या वतीनं शिवसेनाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो, माननीय मंत्री महोदय प्रतापराव जाधव साहेबांच्या माध्यमातून विनंती करतो की माननीय शिंदे साहेबांनी आपल्याला या ठिकाणी मोठी ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. आपण जास्तीत जास्त प्रमाणात या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्या माध्यमातून आपण या योजनेचा लाभ घ्यावा आणि तत्काळ ऑनलाईन त्या ठिकाणी करावं. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना त्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. त्यासाठी 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 6,000 रुपये, डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 8,000 रुपये आणि पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 10,000 रुपये अशा पद्धतीनं या ठिकाणी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ही सुरू झालेली आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांचं लक्ष हे प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकावर असतं. म्हणजे मुलांवर आहे, लाडका भावावर आहे, लाडक्या बहिणीवर आहे, त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांवर सुद्धा आहे. त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी 2 हेक्टर पर्यंत 5,000 रुपयाची मदत या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्या याद्या आता पटापट होत आहे. या ठिकाणी आम्ही पाहतोय की कृषी सेवक तलाठी एसओटीवर गेलेले, पण त्यांना तत्काळ आम्ही विनंती करू की त्यांनी या ठिकाणी रुजू होऊन या लोकांना सुद्धा 5,000 रुपयाची मदत ही तत्काळ या शासनाच्या माध्यमातून मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे जे आपले वडीलधारी मंडळी आहेत त्यांना मी विनंती करेन की त्यांनी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना अंतर्गत आपण आपल्या तालुक्यामध्ये सर्व मंडळींनी या ठिकाणी तीर्थक्षेत्र योजनेचा फायदा घ्यावा आणि त्या ठिकाणी सुद्धा मदत ही 15,000 रुपयाची मदत ही आपल्या लोकांना मिळणार आहे. तीर्थक्षेत्रामध्ये पंढरपूर असेल, कुठे बालाजी असेल, कुठेही जायचं असेल तर आपल्याला ती मदत ही या ठिकाणी मिळणार आहे. त्याचप्रमाणे सोयाबीन आणि कपाशीच्या शेतकऱ्यांना आपण 5,000 2 हेक्टर पर्यंत ती मदत 5,000ची मिळालेली आहे. त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिकची सुद्धा 7.5 HP पर्यंतची जी मोटर आहे त्यांना 5 वर्षापर्यंत या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला शेतकऱ्यांना वीज मोफत दिलेली आहे. त्याचा सुद्धा फायदा आपण घ्यावा. त्याचप्रमाणे आपण जर म्हणलं महिलांसाठी आपण गॅस सिलेंडरचा विचार करतो तर त्यासाठी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत माध्यमातून योजनेच्या माध्यमातून महिलांनी 1 ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आपण 3 सिलेंडर मोफतचा हा फायदा या ठिकाणी मतदारसंघातील लोकांनी घ्यावा. आणि जनते जसा भाऊ आपल्याकडे लक्ष ठेवतो तसं भावाकडे सुद्धा आपण सर्वांनी भावाच्या माध्यमातून महायुतीच्या लोकांकडे लक्ष ठेवावं एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.